नमस्कार मित्रांनो, मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे. सर्वांना आधी परत एकदा सांगतो आहे, इलेक्शन डे आहे आणि सोमवारी मार्केट तुम्हाला चांगलं वोलाटाईल बघायला मिळू शकतं. व्यवस्थित ब्रेकआउट भेटला तर डेफिनेटली चांगला ट्रेड घ्यायचा असेल तर म्हणतात ना, कमी ट्रेड घ्या. जास्त ट्रेड घेत बसाल तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला एक फसवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये कसं आहे, मोठे लोक पैसे कमवतात, छोटे रिटेलर्स लॉस करतात ॲज युजल, हे लक्षात घ्या. सो आता आपण बँक निफ्टीचे अनालिसिस होतोय. अभी 2 लेवल्स फक्त काढलेले आहेत, ठीक आहे. आता त्यानंतर एक इंडिकेटर आपण बघतोय, तो मग इंडिकेटर कोणचा? आपला एक चांगला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा हा जो इंडिकेटर आहे, ठीक आहे. वन ऑफ द बेस्ट मूव्हिंग ॲव्हरेज आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ठीक आहे. आता ह्या ॲव्हरेजमध्ये काय आपल्याला बघायला मिळते, मार्केट जे आहे जवळपास या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर टिकत असेल तर डेफिनेटली आपण चांगलं स्ट्रॉंग बाय करू शकतो, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आता जर उद्या इंट्राडेचा विचार केला तर लक्षात घ्या, ॲक्च्युली मार्केट मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच आहे, ठीक आहे. एक चांगली सो बुलिश मोमेंटम आहे. बाईंग करायची असेल तर मी सरळ सांगेन 39,175 किंवा 39,200च्या वरती जर कुठेतरी तुम्हाला इंट्राडेला निफ्टी बँक बघायला मिळत असेल, गॅपअप झाला ह्या रेंजवरती कुठेतरी होल्ड करू द्या, आरामात टिकू द्या. होल्ड करून सरळ जात असेल ना, मी तर सरळ सांगतो 100-200 पॉईंट प्रॉफिट बुक करा, तिथून निघून जाऊन जवळपास काय कॉल बाय करू शकतो. आणि जास्तीत जास्त इन द मनी करा. ITM कॉल जे आहेत हे जास्तीत जास्त बाय करण्याचा प्रयत्न करा, बाहेरचे जास्तीत जास्त घेऊ नका, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्याचबरोबर जर मार्केट ह्या रेंजमध्ये, आता रेंज बाउंड मी म्हणणार नाही थोडक्यात, कारण कसं आहे, ह्या रेंजमध्ये जर मार्केट राहिलं, मग एक काम करा, आपण 15 मिनिटावरती अनालिसिस करतो मार्केट, तुम्ही 5 मिनिटावरती जा किंवा इवन 3 मिनिटावरती जाऊ शकता टाईम फ्रेमवरती, खालच्या टाईम फ्रेमवरती जा आणि मग साईडवेज याच्यामध्ये खालच्या टाईम फ्रेमवरती कसं ट्रेड घेऊ शकतो. लोला आपण काय करू शकतो, बाय करू शकतो, हायला आपण सेल करू शकतो. ही एक सिम्पल बेसिक स्ट्रॅटेजी वापरून डेफिनेटली एक या रेंज बाउंडरीमध्ये आपण मार्केट राहिलं तर चांगला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर सेलिंगचा विषय असेल तर लगेच सेल करू नका, असा माझा विषय आहे. कारण आता ह्याच रेंजमध्ये म्हटलं तर सुरुवातीला काय मार्केटला ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास 49,000च्या वरती मार्केटला होल्ड करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती जर टिकलं तर डेफिनेटली मी म्हटलं ना, कॉल बाय करा, आताचीच लेवल सांगितली आणि आपण 49,200ची पण रेंज जी आहे ती ॲडिशनली ॲड करून सांगितली, ठीक आहे. म्हणजे सेफ झोन त्याच्यावरती तुम्ही बाय करू शकता किंवा 49,000च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. आणि आता करंटमध्ये ते होल्ड करते का नाही, एक चांगली व्यवस्थित अशी डेफिनेटली एक डिसिजन मेकिंग कॅन्डल झालेली आहे शेवटच्या 15 मिनिटाला, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. त्याचबरोबर 48,800ची ही रेंज आहे, ही एक चांगली सपोर्ट म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. जर मार्केट इथून ओपन जर खाली येत असेल तर 48,800च्या खाली जर टिकत असेल डेफिनेटली 50-100 पॉईंट तुम्ही इथपर्यंत घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता, हे लक्षात आहे. पण जवळपास एक आपण म्हणू शकतो, एक सेलिंग करताना जर विचार करून जर व्यवस्थित म्हणतात ना, ही जी लेवल आहे खालची मेन 48,600ची ही तुटली तर डेफिनेटली तुम्हाला अजून खालच्या दिशेने विरुद्ध दिशेने मोठा ट्रेड आरामात बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. माझ्या मते सिम्पल ॲनालिसिस आहे बँक निफ्टीची. कारण बँक निफ्टी आता जर एक चांगली न्यूज असेल किंवा म्हणू शकतो एक चांगली ट्रेंडिंग ग्रेट मुवमेंट वरच्या दिशेने बघायला मिळाली तर डेफिनेटली तुम्ही वरचे टार्गेट्स आरामात सेट करू शकता. टार्गेट सेट करत असेल तर 39,300चा पहिला टाका, दुसरा टार्गेट 39,400, तिसरं 39,500 आणि तिसरं डायरेक्ट जे आहे 39,750 पर्यंत. हे 3-4 टार्गेट्स तुम्ही वरच्या दिशेने आरामात ठेवू शकता, हे लक्षात घ्या. आता करंटचं मार्केट जे आहे कसं चाललं आहे बघा, करंट मार्केट ह्या रेंजमध्ये चाललं आहे, या झोनमध्ये चाललं आहे, या चॅनलमध्ये चाललं आहे, अप ट्रेंडमध्येच आहे, पण हे असं चाललं आहे चॅनलमध्ये, हे लक्षात घ्या. आता या चॅनलचा जर ब्रेकआउट झाला चांगल्या वर्षा तर हा ब्रेकआउट एक व्यवस्थित चांगल्या मोठ्या लेवलला होऊ शकतो. तेच मगासपासून सांगते, म्हणून म्हटलं 49,200ची लेवल का महत्त्वाची आहे याच्या पाठचं कारण हे आहे. उद्या इंट्राडेसाठीचं सिम्पल ॲनालिसिस आहे बँक निफ्टीचं. तुम्हाला समजलं आहे का, कळलं आहे का, तुम्ही मला सांगा. कळलं असेल तर आपण सेट जाऊया कुठे, निफ्टी बँकवरून सर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसला जाऊयात का, निफ्टी फायनान्सला. ओके, निफ्टी फायनान्सचा जर विचार केला इथे सुद्धा तोच विषय, जवळपास रेंज बाउंड तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे जवळपास काय, ही जी डाऊन मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली त्याच्यानंतर हा जवळपास रस्टिंग मोडमध्ये आहे, हे लक्षात असू दे. काय रस्टिंग मोडमध्ये आहे कोण, निफ्टी फायनान्स. आता इथे एक जवळपास डिसिजन मेकिंगची गरज आहे. आता डिसिजन मेकिंग कशी होईल, एक तर ब्रेकआउट होणं गरजेचं आहे. आता ब्रेकआउटसाठी लेवल आपण 21,800 ठेवले, कारण 21,800 साहजिक एक मोठी रिजेक्शन झोन आहे, हे लक्षात असू द्या. कोणती, 21,800. त्याचबरोबर मार्केट एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे, आपण जो मूव्हिंग ॲव्हरेज जो काढला आहे या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती होल्ड करताना आपल्याला बघायला मिळतं एक चांगली एक पॉझिटिव्ह गोष्ट इथे, हे लक्षात असू दे. सो आता होल्ड करत असेल याच्यावरती तर डेफिनेटली एक ब्रेकआउट होणं गरजेचं आहे. आणि ब्रेकआउट जर झालं तर डेफिनेटली इथे कुठे आधीमध्ये न करता, कारण इथे ऑलरेडी एकदा दोनदा तीनदा रिजेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे जराफार आपण म्हणू शकतो कन्फर्मेशनसाठी 21,800ची लेवल पार करणं गरजेचं आहे. कोणती लेवल पार करणं गरजेचं आहे, 21,800ची लेवल.
कोण? निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा निफ्टी फायनान्स आपल्याला ब्रेकआउट करणं गरजेचं आहे. टिकलं तर तुम्ही डेफिनेटली सी जो आहे ITM बाय करा. जनरली मी सांगतोय तसं इन द मनी बाय करा. मुवमेंट चांगली वरची तुम्हाला बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. परंतु जर मार्केट जर खाली आलं लगेच सेल करू शकता का? सर्वात प्रथम आपला मुव्हिंग ॲव्हरेज कुठेतरी निगेटिव्ह असेल, मार्केट डेफिनेटली अशा कॅन्डल्स कुठेतरी क्रॉस करतील. ठीक आहे, क्रॉस करून खाली असेल तर डेफिनेटली तुम्ही थोडाफार रिस्क घ्यायचा असेल तर डेफिनेटली तिथे शॉर्ट करू शकता. हे टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर एक सिंपल हे काढायचं असेल तर एक अशी ट्रेंड लाईन काढा. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक करून खाली येत असेल तर डेफिनेटली हे पहिलं टार्गेट घ्या 21,700. पण ह्याच्या खाली जर टिकलं 21,700च्या खाली मग बिंदास सेल करा. 21,550 ते 21,500चे टार्गेट आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतो खालच्या. कारण इथे सुद्धा काय, इथे सुद्धा ब्रेकआउटचाच विषय चाललेला आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसला. सो त्या ज्या ठिकाणी ब्रेकआउट आहे त्या दिशेने आपल्याला एक चांगला मोठा पॉवरफुल ट्रेड जो आहे हे तुम्हाला व्यवस्थित निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बघायला मिळू शकतो. आणि वरच्या दिशेचा विचार केला जर 21,800वरती टिकत असेल तर लक्षात घ्या पॉझिटिव्ह मोमेंट असेल, बिंदास तुम्हाला एक 22,000पर्यंत टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो. त्यामुळे ही रेंज जी आहे मी ॲड केलेली आहे. याच्या पाठचं कारण हे आहे की तुम्हाला एक आरामात बिंदासला 22,000पर्यंत एक मुवमेंट जे आहे किंवा 22,000चं हे टार्गेट जे आहे हे वरच्या दिशेने तुम्हाला बघायला मिळू शकतं. सो त्यासाठी सुद्धा तुम्ही सज्ज राहा. ठीक आहे, त्यामुळे एक सांगायचं असं आहे की ही जी सेलिंग आहे थोडाफार येते एक पॉज नंतर हा एक कुठे रिझ्यूम होते. कारण सेम बँक निफ्टीसारखाच विषय आहे, सेम पॅटर्न आहे बँक निफ्टीसारखाच. सो आता आपल्याला व्यवस्थित ब्रेकआउटची गरज आहे, ती कशी बघायला मिळते त्यानुसार आपण ट्रेड घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मार्केट गॅपअप झालं तर सर्वात प्रथम 21,800च्या वरती होल्ड करू द्यात. गॅपअप ओपन जर सरळ ग्रीन कॅन्डल होऊन जात असेल वरच्याशीने जर मग काय करायचं, कधी कधी काय होतं बघा, मार्केट जर वरती गॅपअप जर ओपन झालं, इथे समजा ओपन झालं, ओपन होऊन सरळ जर ग्रीन कॅन्डल बनत असेल ना तर काय करायचं आहे की लोलाच त्या कॅन्डलच्या SL टाका आणि जिथे ओपन होतं तिथेच मार्केटला आपण मार्केट ऑर्डर टाका आणि सरळ बिंदास जेवढे वरती असे जाईल त्या एका फ्लोमध्ये तुम्ही एक ट्रेड घेणार. ते जे जवळपास ट्रेड घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि तिथे टार्गेट जे आहे जास्त ठेवू नका, प्रॉफिट हळूहळू बुक करायचा प्रयत्न करा. त्या फ्लोमध्ये ट्रेड घ्या, प्रॉफिट बुक करा चांगल्या लेवलला आणि थोडंफार नंतरचा ट्रेड कसं करायचा मग प्राईज ॲक्शनमध्ये डिसाईड करा, तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार डिसाईड करा. या लेवलला सुद्धा ट्रेड घेण्याचा प्रयत्न पण करू शकतो. आता मी म्हणतो का असं करू शकता, चांगले प्रॉफिट्स का बघायला मिळू शकतात, त्याच्या पाठचं कारण आहे थोडक्यात व्हॉलॅटिलिटी वाढलेली आहे, प्रीमियम्स वाढलेले आहेत. सो थोडीफार मुवमेंटसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला निघून जाईल, ही लक्षात असू द्या. ठीक आहे, माझ्यामध्ये तुम्हाला समजते फायनान्शियल सर्व्हिसेसचं ॲनालिसिस. फायनान्स नंतर आपण जाऊया ते म्हणजे आपली लाडकी निफ्टीकडे. आता निफ्टीचा विचार केला, निफ्टी ऑन द अदर हँड बँक निफ्टीपेक्षा चांगल्या ठिकाणी एक जवळपास करेक्शन थोडंफार आपल्याला बघायला मिळालं निफ्टीमध्ये. ठीक आहे, आता निफ्टीचे पण सुद्धा टार्गेट्स आपण सेट करूया. निफ्टी जर सेल करतात ही येते निफ्टीचा विचार केला तर निफ्टीसुद्धा तुम्हाला असंच ट्रेड होताना बघायला मिळतं जसं निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँक निफ्टी. परंतु पॅटर्न थोडा वेगळा आहे निफ्टीचा, हे लक्षात असू द्या. इथे सुद्धा इंडिसिजनचा विषय पण तिथे कसं चाललं आहे, तिथे डेफिनेटली जरी साईडवेज असेल तर डेफिनेटली तो जवळपास एका चॅनलमध्ये असं कुठेतरी म्हणजे जवळपास बुलिश टू साईडवेज इथे लेवल बघायला मिळते. पण निफ्टीचं असं काय, निफ्टी एक सेम पाथमध्ये साईडवेज तुम्हाला बघायला मिळतोय. सो आता बाईंगचा विषय असेल तर निफ्टी कसा बाय करू शकतात, रेंज आपली ही असणार आहे 22,760च्या वरती होल्ड करत असेल निफ्टी तर बिंदास बाय करा. गॅपअप जरी झालं होल्ड करत असेल 22,760च्या वरती तर बिंदास बाय करू शकता. 22,800चा पहिलं टार्गेट जे आहे हे बुक करण्याचा प्रयत्न करा, ही एक रिजेक्शन झोन आहे. पण जर होल्ड करत असाल तर डेफिनेटली काही 1-2 लॉट तुम्ही ठेवला किंवा एखादा लॉट जर ठेवला तर वरच्याशी मोमेंटरी ती थोडीफार कॅप्चर करू शकता. पण थोडक्यात मोठं प्रॉफिट येतं 22,800च्या आसपास बुक करणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर जर मार्केट विरोधी दिशेने खाली आलं तर लक्षात घ्या ट्रेंड लाईन अशी सुद्धा छोटीशी तुम्ही काढू शकता. जर इथून खाली आलं, मेन म्हणजे आपला जो मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे, मुव्हिंग ॲव्हरेज आता मुव्हिंग ॲव्हरेज हा 50 नाही आहे, हा मुव्हिंग ॲव्हरेज 50 नाही, हा इंट्राडेसाठीचा वापरला जाणारा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, हे लक्षात असं. 50 हा जो आपण म्हणू शकतो ओव्हरऑल ऑलराऊंडर मुव्हिंग ॲव्हरेज आहे, पण हा जो आहे हा आपण छोट्या टाईम फ्रेमवरती वापरतो, हे लक्षात असू द्या. 22,550च्या आसपास मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे आणि मार्केट इथे डेफिनेटली या रेंजच्या आसपास कुठेतरी इथे क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाली. जर मुव्हिंग ॲव्हरेजच्यावरती होल्ड करत असेल तर बिंदास मला बाईंगचा अजून एक थोडाफार कन्फर्मेशन सिग्नल बघायला मिळू शकतो. आणि जसं मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून मार्केट जाईल तसं तुम्ही इथून सुद्धा हा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू शकता 22,760 जवळपास. काय सर साईडवेज इन केस साईडवेज ओपन जरा आणि इथून जर जात असेल डेफिनेटली तुम्ही त्या लेवलच्या आसपास ट्रेड घेऊन 50-60 पॉईंटचा टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. आता जर तुम्ही इथे बघितलात मार्केट जे आहे कसं बघायला मिळतंय, या रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. आता हे जरी तुम्हाला इथे वरती जाण्याचा प्रयत्न केला, ही कुठली लेवल आहे 22,600चीच लेवल आहे, त्याच्या आतमध्येच क्लोजिंग झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. 22,700 आणि 22,450ची आपण रेंज पकडू शकतो. ठीक आहे, आता ह्या रेंजच्यावरती टाकलं 22,750ची लेवल पहिलं टार्गेट घ्या, हे 2 टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करा. किंवा थोडंफार सेफ झोनसाठी मी म्हणतो 22,760च्या वरती टिकलं तरच तुम्ही सेफ झोनमध्ये बिंदास बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, इन केस गॅपअप झाला तरी तुम्हाला सांगितलं कशा लेवलला तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे, त्याचबरोबर आता जर सेल करायचं असेल तर लगेच सेल करू शकता का, अजिबात नाही. सेलिंग
सेलिंगसाठी रेंज आहे 22,450. ह्याच्या खाली टिकलं तर बिंदास टार्गेट 22,700, 22,350, आरामात 22,300चा टार्गेट तुम्हाला बघायला मिळते. आरामात म्हणतोय, कारण ही रेंज जी आहे खालची ही चांगली सपोर्ट रेंज आहे, तिथपर्यंत तरी तुम्हाला टार्गेट बघायला मिळू शकतं. कारण तुम्हाला सांगतो, जर एवढी सेलिंग येत असेल आपल्याला मार्केटमध्ये, आणि डेफिनेटली थोडंफार काय मार्केटचा विषय निगेटिव्ह असेल, थोडाफार कन्सल्टेट होतोय, इथे डिसिजन मेकिंग आहे. आणि जर डेफिनेटली काही न्यूजमध्ये निघालं तर ठीक आहे, मार्केटच्या जे विरुद्धात असेल समजा, किंवा मार्केट इथून जर फॉल व्हायला चालू झालं तर डेफिनेटली तुम्हाला हे टार्गेट तुम्ही बुक करण्याचा प्रयत्न करू शकता. हे लक्षात घ्या. मला असं वाटत नाही मार्केट फॉल व्हायचा विषयावर, पण डेफिनेटली थोडाफार डिसिजन मेकिंग आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा जो आहे एक ब्रेकआउटसाठी एक वाट बघणं गरजेचं आहे, एक कुठल्या दिशेने एक व्यवस्थित. सो लेवल्स तुम्हाला व्यवस्थित समजल्यात का? दररोजसारखं ॲनालिसिस केलेलं नाही आहे, पण एक सरळ सध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, समजलं असेल. आणि पूर्ण रॉ व्हिडिओज आहेत, काही याच्यामध्ये एडिटिंग करत नाही आहे, जशी मोबाईलवरती आहे तसं मी पूर्ण बनवतो आहे. जे चार्ट सांगते ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो मला नक्की विचारा. ठीक आहे, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला खूप लोक विसरतात, तो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट असेल तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आहे. इथे तुमची आता मी रजा घेतो आहे. ओके, धन्यवाद.